नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये मी निलेश जोशी सर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बघा, आज सेतू अभ्यासक्रमाचा आपला 39वा दिवस आहे. बघा, आजच्या 39व्या दिवशी आपल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये काय अभ्यास आहे तो बघण्यासाठी आपण आपल्या सेतू अभ्यासाच्या साठी आपल्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, आज आहे 8 ऑगस्ट 2021, म्हणजेच आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 39वा दिवस. तर बघा, सेतू अभ्यासक्रमामध्ये मराठीचा आजचा 8 ऑगस्टचा काय अभ्यास आहे बघा. 39व्या दिवशी आजचं जे क्षेत्र आहे ते वाचन आहे. बघा, त्यानंतर आज आपल्याला कौशल्य अवगत होणं आवश्यक आहे. सूचना, कविता आणि निबंध यांचे प्रकट वाचन आणि मूक वाचन तुम्हाला करता आले पाहिजे. असं हे कौशल्य तुम्हाला आज अवगत होणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, अध्ययन निष्पत्ती काय अवगत झाली पाहिजे आज. वाचन, मराठी भाषेतील बारकावे, रचना यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचे कौतुक करतात. म्हणजे तुम्हाला कौतुक करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे कविता म्हणणार आहात ती कविता गेयतामध्ये असली पाहिजे. म्हणजे ती तालासुरामध्ये असली पाहिजे, तिला योग्य आरोह अवरोह असला पाहिजे. त्याचप्रमाणे कथेमध्ये सुद्धा व निबंधातील वाक्प्रचार आणि म्हणीचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचंय बघा, सार्वजनिक कृती सांगितलेली. बघा, सार्वजनिक सूचना आणि त्यांचे स्वरूप तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. सूचनांचे प्रकट वाचन आणि मूक वाचन देखील करायचे आहे. त्यानंतर बघा, कार्यपद्धती काय. सार्वजनिक ठिकाणी जसे की बगीचा, सिनेमागृह, बाजार, सार्वजनिक शौचालय, मैदाने, पर्यटन स्थळे, गड व किल्ले, विविध प्रदर्शने, अग्निशामक सेवा, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन या ठिकाणी कशा प्रकारच्या व कोणकोणत्या सूचना असतात याची चर्चा तुम्हाला करायची आहे. याचा जो नमुना आहे तो मी तुम्हाला सादर करणार आहे. बघा, सूचनांचे प्रकट वाचन करून दाखवावे. आपला परिसर आणि गाव यात वेगवेगळ्या ठिकाणी जसे की दवाखाना, ग्रामपंचायत, उपासना ठिकाणी, सायकल दुकान, किराणा दुकान, पोस्ट ऑफिस या ठिकाणी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांना निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर प्रकट वाचन करण्याची संधी सुद्धा तुम्ही घ्यायची आहे. ज्या ठिकाणी सूचना लिहिलेल्या असतील त्या सूचना वाचण्याचा सराव करायचा आहे. त्या सूचना तुम्ही काय करायच्या आहेत, वहीत लिहून आणायच्या आहेत आणि त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा शेअर करायच्या आहेत. शाळेतील सार्वजनिक ठिकाणी जसे क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बगीचा, प्रयोगशाळा या ठिकाणी कोणकोणत्या सूचना असतील त्यांचा तुम्ही थोडासा विचार करायचा आहे आणि लेखन करायचं आहे. बघा, तर मग आज तुम्हाला काय करायचं आहे, सार्वजनिक ठिकाणी ज्या सूचना असतात, उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी काय सूचना राहणार की पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा, पाण्याच्या त्या ठिकाणी पाणी काय करू नका, निष्कारण पाणी वाया घालू नका, अशा पद्धतीनं सूचना असतील. स्वच्छतागृहाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा, पाण्याचा योग्य वापर करा. प्रयोगशाळेमध्ये काय सूचना असू शकतील, प्रयोगशाळेतील साहित्य योग्य पद्धतीने हाताळा, प्रयोगशाळेतील साहित्याची तोडफोड करू नका, शांतता ठेवा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी बगीच्यामध्ये काय असतील, बगीच्यातील फुलांचा झाडांना तोडू नका, फुलांना तोडू नका, स्वच्छता ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या सूचना असतात, त्या तुम्ही काय करायचं आहे, त्या सूचना लिहून आपल्या वहीवर लिहायच्या सेतू अभ्यासाच्या आणि त्या आपल्या ग्रुपवर पाठवायच्या आहे. बघा, त्यानंतर सक्षम काय बनायचं आहे तुम्हाला. सक्षम बनवू यामध्ये बघा, कवितांचे ताल, लय आणि सुरात प्रकट वाचन तुम्हाला करायचं आहे. एखादी कविता जर असेल तर ती कविता तुम्ही ताला सुरामध्ये ती कविता म्हणायची आहे. त्याच पद्धतीने प्रकट वाचन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बघा, याची कार्यपद्धती काय आहे. कविता या भाषिक सौंदर्याचे उत्कृष्ट नमुना असतात आणि त्यात फार मोजक्या शब्दात मोठा आशय लपलेला असतो. बघा, कविताचे प्रकट वाचन व मूक वाचन तुम्ही करायचे आहेत. त्यानंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि तिचा आशय काय आहे हे सुद्धा तुम्हाला विचारात घ्यावायचे आहे. त्याचप्रमाणे कवितात वर्णन केलेले स्थळ, काळ, नवीन शब्द या संबंधी तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पाठ्यपुस्तकात व्यतिरिक्त विविध कविता संग्रह सुद्धा तुम्हाला काय करायचं, त्याचे वाचन करायचे आहे. ते मी तुम्हाला सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. बघा, त्यानंतर बघा, चला सराव करूया. काय करायचंय तुम्हाला, त्यानंतर कृती सांगितलेली. बघा, विविध विषयावरील स्वतः लिहिलेल्या निबंधाचं तुम्ही वाचन करायचं आहे. तुम्हाला जो विषय सांगितले गेलेले आहेत त्या विषयावर तुम्ही काय करायचं आहे, निबंधाचं लेखन करायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्या
ग्रुपवर आणि तसेच तासिकेमध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं प्रकट वाचन करायचं आहे. ग्रुपवर पाठवायचं आहे आणि तासिकेमध्ये वाचन करायचं आहे. त्यामध्ये आता निबंध लिहित असताना कसा करावा, त्याची निबंधामध्ये, कारण की सरळ सरळ एखाद्या गद्यासारखा किंवा धड्यासारखा न लिहिता त्याची प्रस्तावना कशी असावी, त्यानंतर सुसंगत असं स्पष्टीकरण कसं असावं, समर्पक असा शेवट कसा करावा, त्यानंतर त्यात वाक्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर कसा करावा, म्हणीचा वापर कसा करावा, हे सुद्धा महत्वाचे आहे. त्यानंतर त्याच्यातले नवीन आलेले शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे सुद्धा तुमच्या लक्षात आले पाहिजे. त्यानंतर योग्य ठिकाणी विरामचिन्ह, त्यानंतर काही जे अवघड शब्द आहेत त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आता बघा, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या विषयावर तुम्ही काय करायचं आहे, लेखन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रकट वाचन घेणार आहोत. त्यानंतर बघा, कल्पक व्हायचंय तुम्हाला, कल्पना करायची. बघा, कृतीमध्ये सांगितले बघा, भेट वर्णन, प्रवास वर्णन यांचे प्रकट वाचन करायचे. बघा, कार्यपद्धती काय सांगितली आहे, आंतरजालावर म्हणजे काय, इंटरनेटवर छोटी छोटी प्रवास वर्णनं तुम्हाला पाहावयास मिळतात. ती काय करायची, तुम्ही समोर ठेवायची. तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करायची, ती समोर ठेवायची आणि त्याचं काय करायचं, प्रकट वाचन घ्यायचं करायचं. आणि वाचनानंतर त्याचे आकलन तपासण्यासाठी तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे किंवा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर आपल्या परिसरातील नेहमीच तुम्ही भेट देत असतात, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही भेट दिली नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भेट द्यायची आहे. त्याचप्रमाणे परिसरातील असलेले किराणा दुकान, सायकल दुकान, चप्पल दुकान, कापड दुकान यांना भेट देऊन त्यांचं काय करायचं, तुम्हाला वर्णन करायचं की सायकलचं दुकान कसं आहे बाबा, किराणा दुकानात काय काय असतं, किराणा दुकानात याविषयी, त्यानंतर चप्पल दुकानाविषयी, कापड दुकानाविषयी, याविषयी तुम्हाला काय लिहायचं, वर्णन करायचं. वर्णन लिहिताना भेटीत काय पाहिले त्याचा अंतर्भाव तुम्हाला सांगायचा आहे आणि या सर्व वर्णनांचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रकट वाचन करायचं आहे. त्यानंतर मग या तुम्ही जे केलेलं वर्णन आहे त्या तुमचे मित्र तुम्हाला विचारणार, तुम्हाला त्या भेटीमधून काय समजलं हे आम्हाला समजणार आहे, आपल्या सर्वांना समजणार आहे. यासाठी बघा, पूरक साहित्य स्रोत सुद्धा सांगितलेला आहे. इंटरनेटच्या सहाय्याने निबंधमाला, कविता संग्रह, पर्यटन मासिके, त्यानंतर क्षेत्रभेटीद्वारे सुद्धा तुम्हाला नोंदी घ्यायच्या आहेत. त्यानंतर 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाचा वापर सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर अधिकची माहितीसाठी तुम्हाला दीक्षा ॲपवर जाऊन तुम्हाला लिंकचा सुद्धा वापर करता येणार आहे. बघा, याच्यानंतरचा आपला आजच्या 39व्या दिवसाचा 8 ऑगस्टचा जो दुसरा विषय आहे तो आहे इंग्रजीचा सेतू अभ्यासक्रमाचा. बघा, स्टँडर्ड 7चा आपला ऍक्टिव्हिटी 39 मध्ये सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश. बघा, ब्रिज कोर्स मध्ये काय सांगितले आहे, लर्निंग आउटकम सांगितलेले. बघा, राईट नीटली अँड लिजिबली, तुम्हाला जे लिहायचं आहे ते अतिशय सुटसुटीत आणि व्यवस्थित पद्धतीने, शुद्ध पद्धतीने लिहायचं आहे. बघा, त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन सांगितले. बघा, प्रोव्हाइड मोर प्रॅक्टिस फॉर रायटिंग स्किल, सेट अ शॉर्ट टाइम लिमिट टू कीप अप द स्पेस ऑफ ऍक्टिव्हिटी. त्यानंतर सिलेक्ट इझी वर्ड्स विच स्टुडंट्स नो, आणि तुम्हाला जे सोपे शब्द आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले जाणार आहे, तुम्ही सुद्धा ते लक्षात ठेवायचे आहे. बघा, प्रोव्हाइड कर्सिव्ह रायटिंग व्हिडिओज फ्रॉम नेट, आणि एवढंच नाही, तुम्हाला कर्सिव्ह मध्ये कसं लिहायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही व्हिडिओचे लिंक सुद्धा मिळणार आहेत. बघा, त्या सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत. त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन अजून काय सांगितलं तुमच्यासाठी. बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. बघा, सेकंड आहे. बघा, इन्स्ट्रक्शन, कॉपी द सेंटेन्स केअरफुली, चेक द रिटन सेंटेन्स केअरफुली. जे लिहिलेलं वाक्य आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक काय करायचं आहे, ते लिहिलेलं जे वाक्य आहे ते पाहायचं आहे आणि त्याचं वाचन सुद्धा करायचं आहे. प्रॅक्टिस मोर अँड मोर कर्सिव्ह रायटिंग ऑफ द गिव्हन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, अ क्विक ब्राउन फॉक्स जम्प ओव्हर द लेझी डॉग, या वाक्याचं तुम्हाला कर्सिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. बघा, त्यानंतर लर्निंग ऍक्टिव्हिटी. बघा, ऍक्टिव्हिटी 1, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे विरामचिन्ह योग्य ठिकाणी तुम्हाला काय करायचे, विरामचिन्ह द्यायचे आहे. See this statue proves that man were greater claim the man. बघा, कोणत्या ठिकाणी येतो तुम्हाला पूर्ण विराम द्यायचा आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. या व्यतिरिक्त क्वेश्चन मार्क कुठे द्यायचा आहे ते बघायचं आहे, इन्व्हर्टेड कॉमा कुठे द्यायचा आहे, ते सगळं काही तुम्हाला बघायचं आहे. नॉट ॲट ऑल द लॉयन रिप्लाइड क्विकली. बघा, त्यानंतर बघा, पुढचं तिसरं वाक्य आहे, लॉंग एगो मॅन अँड ॲनिमल कुड टॉक टू इच अदर. बघा, त्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 आहे, राईट दीज वर्ड्स इन 2 लाईन्स नोटबुक. आता 2 लाईन्स मध्ये तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत. बघा, कॅन, टेक,
क्लेम, रिप्लाय, नंतर मेक, 6 नंबर आहे शो, विल, बिगेन, गेट, वॉज, कारण की हे 2 लाईन्सचे वर्ड्स आहेत. त्यानंतर मेक 4 वर्ड्स बघा, ऑफ मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन गिवन वर्ड्स. आता त्याच्यातले 2 शब्द तुम्हाला शोधून काढायचे. सम वन मध्ये कसे आहेत, सम एक शब्द आहे, वन दुसरा शब्द आहे, स्टोरी टेलर मध्ये स्टोरी आणि टेलर हा दुसरा शब्द, 2 शब्द. इंटेलिजन्स मध्ये बघा, या पद्धतीने तुम्हाला इंटेलिजन्स मधले सुद्धा 2 शब्द, छोटे शब्द शोधायचे आहे. त्यानंतर बघा सॉल्व द ऍक्टिव्हिटी डेमो. फॉर एक्झाम्पल, लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल कुड टॉक टू इच अदर. बघा, लॉंग ॲगो नंतर काय दिलेलं आहे, स्वल्पविराम दिलेला आहे आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. त्यानंतर बघा कॉपी द वर्ड्स इन 2 लाईन्स. मी सांगितल्याप्रमाणे सम वन शब्दामध्ये सम एक शब्द आहे, वन हा दुसरा शब्द आहे. त्यानंतर अशीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची बघा. राईट द अबव वर्ड्स इन युअर नोटबुक अँड मेमराइज इट. आणि तुम्हाला ते एक लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस टू राईट धिस सेंटेन्स इन युअर नोटबुक ऑल्सो. बघा, सेंटेन्स आहे अ क्विक ब्राऊन फॉक्स जम्प ओव्हर द लेझी डॉग. कर्सिव्ह मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, जास्तीच्या ऍक्टिव्हिटी सांगितलेल्या आहे बघा. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. व्हॉट्स दिस. बघा, कुठे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. आय डोंट नो, डोंट वरी, हाऊ सॅड. बघा, इथं तुम्हाला पंक्च्युएशन चिन्ह वापरायचं आहे. राईट दीज वर्ड्स इन 2 लाईन्स. कोणते कोणते शब्द 2 लाईन्स मध्ये लिहायचे बघा. सिंग, रन, राईट, गो, पुट. त्यानंतर थर्ड वन आहे बघा, फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड. आता याच्यामध्ये स्मॉल वर्ड काय झालेले आहे, दडलेले आहे, ते तुम्ही शोधायचे बघा. इन्फॉर्मेशन शब्दामध्ये काय आहे, इन आहे, फॉर्म आहे, नंतर काय मॅट आहे, ऑन आहे. या पद्धतीने तुम्हाला ते शोधून काढायचे. तसेच तुम्हाला एक्झामिनेशन, ट्रान्सपोर्ट, नंतर मदरलँड यामधून सुद्धा छोटे छोटे शब्द इंग्रजीतले शोधून काढायचे. त्यानंतर बघा इव्हॅल्युएशन सुद्धा होणार आहे, तुमचं मूल्यमापन होणार आहे की तुम्ही जे रिस्पॉन्स देणार आहात, याचे उत्तर जे तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवणार आहात किंवा आपल्या सेतू अभ्यासक्रमाच्या वहीत लिहिणार आहात, त्याचं सुद्धा तुमचं इव्हॅल्युएशन मूल्यमापन होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं होमवर्क जो आहे तुम्हाला करायचा आहे. अधिकच्या माहितीसाठी बघा, दीक्षा ऍपची जी व्हिडिओ लिंक आहे, ई कंटेंट आहे, ते तुम्हाला QR कोडने किंवा इंटरनेटवर जाऊन सुद्धा मिळवता येणार आहे आणि अधिकची माहिती मिळणार आहे. त्यानंतर बघा, या लेसन मधून आजच्या या ब्रिज कोर्सच्या तुम्हाला काय शिकायला मिळालं. माय टेक अवे टुडे आय लर्न. स्टुडंट लर्न हाऊ टू पुट करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स इन सेंटेन्स. Student came to know how to form small words from the given big words. Student able to write neatly and legibly. Student able to write cursive writing. Student came to know how to improve the writing. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. त्यानंतर आजचा सेतू अभ्यासक्रमाचा तिसरा विषय आहे, तो आहे गणिताचा. 39व्या दिवशी बघा, क्षेत्राचं नाव आहे भूमिती आणि घटकाचं नाव आहे चौकोन. बघा, उपघटक आहे चौकोन आणि दिवस आहे आपला 39वा. बघा, गणितामध्ये आजच्या 39व्या दिवशी काय अध्ययन निष्पत्ती अपेक्षित केलेली आहे तुमच्याकडून. याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणाच्या बाजू, कोण यांच्याविषयी माहिती बघितली, प्रकाराविषयी माहिती बघितली. आज आपल्याला चौकोनाची माहिती बघायची. बघा, तर अध्ययन निष्पत्ती सांगितलेली आहे. चौकोनाच्या बाजू आणि कोण ओळखतात आणि त्रिकोणाचे काही गुणधर्म सुद्धा सांगतात. बघा, थोडं समजून घ्या. कागदावर A, B, C आणि D हे 4 बिंदू असे घ्या की कोणतेही 3 बिंदू नैकरेषीय असतील आणि ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे. मात्र कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू हे त्या रेषेच्या एका बाजूला असावेत. दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला काय म्हणतात, चौकोन असे म्हणतात. बघा, इथं आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर बघा, चौकोनाचे वाचन आणि लेखन कसे करायचे. बघा, त्याला वाचताना म्हणायचं चौकोन ABCD. बघा, A पासून सुरू केलं तर चौकोन ABCD असं म्हणायचं. B पासून सुरुवात केलं तर चौकोन BCDA म्हणायचं आणि C पासून सुरू केलं तर चौकोन CDAB म्हणायचं आणि D पासून जर सुरू केलं तर चौकोन DABC असं म्हणायचं. 4 अक्षरी क्रमाने तुम्हाला घड्याळीच्या प्रमाणे किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा म्हणता येणार आहे. त्यानंतर बघा, चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, हे लक्षात ठेवा. चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. बघा, लगतच्या बाजूमध्ये म्हणजे AB आणि BC मध्ये हा सामायिक बिंदू कोणता आहे, B आहे. त्यानंतर BC आणि DC मध्ये C आहे. DC आणि AD मध्ये D हा आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला सामायिक बिंदू शिरोबिंदू लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर चौकोनाला शिरोबिंदू किती असतात तर 4 असतात, त्रिकोणाला 3 असतात तर चौकोनाला 4 असतात आणि चौकोनाला किती बाजू असतात तर 4 असतात, त्रिकोणाला 3 असतात. त्यानंतर बघा चौकोनाचा सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. बघा चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो, परंतु चौकोनाच्या सम्मुख मध्ये म्हणजे समोरासमोरील बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. चौकोनाच्या ज्या दोन कोणामध्ये एक बाजू सामायिक असतो त्या कोणाचे लगतचे कोण त्यांना लगतचे कोण असे म्हणतात. आणि चौकोनाचे चारी कोण हे किती मापाचे असतात 90 अंशाचे असतात बघा. त्यानंतर चौरसाचे असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर चौकोनाच्या ज्या कोणामध्ये एक बाजू सामायिक नसते त्या चौकोनांना चौकोनाचे सम्मुख म्हणजे समोरासमोरचे कोण असे म्हणतात बघा. त्यानंतर चौकोनाचे सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा चौकोनाचे समोरासमोरील कोण कोणते आहे, कोण बी चा समोरचा कोण कोणता आहे डी, कोण डी, आणि कोण ए चा समोरचा कोण कोणता आहे कोण सी. यांना जोडून मिळणारे जे रेषाखंड असतात त्यांना कर्ण असे म्हणतात. म्हणजे कर्ण बी बी डी आणि कर्ण ए सी असे चौकोनाला दोन कर्ण असतात. त्यानंतर बघा चला सराव करूया. चौकोनाचे लेखन करताना चौकोन या शब्दासाठी याच्याऐवजी असा छोटा चौकोन अशी खूण करतात बघा. त्यानंतर मी तुम्हाला चौकोनाचं वाचन सुद्धा करून दाखवलेलं बघा. चौकोन एबीसीडी, चौकोन एबीसीडी, नंतर चौकोन बीसीडी एक, अशा पद्धतीने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने चौकोनाचे 4 अक्षरी नाव हे आपल्याला सांगता येते. त्यानंतर चौकोनाच्या लगतच्या बाजू कोणत्या आहेत, बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू बी सी व बाजू सी डी, बाजू सी डी व बाजू डी ए, बाजू डी ए व बाजू ए बी, या पद्धतीने. त्यानंतर चौकोनाचे सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरी बाजू ए बी, बाजू सी डी, बाजू बी सी आणि बाजू ए डी, अशा पद्धतीने हे आहे. त्यानंतर चौकोनाचे लगतचे कोण कोणते आहे, कोण ए बी सी व कोण बी सी डी, आणि कोण बी सी डी व कोण सी डी ए, आणि कोण सी डी ए व कोण डी ए बी. त्यानंतर लगतचे म्हणजे जवळचे कोण डी ए बी व कोण ए बी सी. त्यानंतर बघा चौकोनाचे सम्मुख कोण कोणते आहे, समोरासमोरील बघा कोण ए बी सी व कोण ए डी सी, त्यानंतर कोण बी सी डी व कोण डी ए बी. त्यानंतर चौकोनाचे कर्ण, कर्ण कोणते आहेत, कर्ण बघा ए सी व रेड बी डी हे चौकोनाचे कर्ण आहे. त्यानंतर बघा खाली काय तुमच्यासाठी चौकोन पी क्यू आर एस दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला माहिती लिहायची आहे बघा. सम्मुख कोणाच्या जोड्या लिहायच्या म्हणजे समोरासमोरच्या. आता उदाहरणार्थ मी एक तुम्हाला समजून सांगतो बघा. कोण चौकोन पी क्यू आर एस मध्ये सम्मुख बाजूच्या जोड्या कोणत्या आहेत बघा, कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर, या पद्धतीने तुम्हाला जोड्या लिहायच्या आहेत. याच पद्धतीने सम्मुख बाजूच्या जोड्या लिहायच्या, लगतच्या बाजूच्या जोड्या लिहायच्या, लगतच्या कोणाच्या जोड्या लिहायच्या, चौकोनाची कर्णांची नावे लिहायची आणि चौकोनाची नावं वेगवेगळ्या पद्धतीने 4 पद्धतीने मी पद्धत जी वापरलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे चौकोनाची नावं सांगायची आहेत. त्यानंतर बघा दीक्षाची सुद्धा काय एक लिंक दिलेली आहे, तिला सुद्धा क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती या चौकोनाविषयी मिळवता येणार आहे. बघा हे मला काय समजले बघा, आजच्या या तासिकेतून सेतू अभ्यासक्रमाच्या 39व्या दिवशी तुम्हाला काय समजलं तर शिरोबिंदू, कोण व बाजू हे चौकोनाचे घटक समजले. सम्मुख कोण कशाला म्हणायचं, सम्मुख बाजू कशाला म्हणायची, लगतचे कोण कशाला म्हणायचं, लगतच्या बाजू तुम्हाला ओळखता येतात. त्यानंतर चौकोनाचे कर्ण समजले, चौकोनाला 2 कर्ण असतात, चौकोनाची चारी कोणाची मापाची बेरीज ही 360 अंश असते हा गुणधर्म सुद्धा समजला. ज्याप्रमाणे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180 अंश असते, तसेच चौकोनाच्या चारी कोणाची मापांची बेरीज 360 अंश असते. त्यानंतर बघा पुढचा अभ्यास आहे आपला सेतू अभ्यासक्रमाचा विज्ञानाचा. कृती पत्रिका आहे बघा 24. समजून घेऊया बघा. चुंबक आणि चुंबकत्व शोध बघा. चुंबकीय पदार्थ, अचुंबकीय पदार्थ, संदर्भ सांगितलेला बघा. इयत्ता 6वीचं जे आपलं पुस्तक आहे, प्रकरण आहे 15वं बघा, चुंबकाची गंमत, या पाठ्यघटकातून तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे बघा. अध्ययन निष्पत्ती बघा. शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला वापर करता येतो बघा. लक्षात घ्यायचंय, ज्या पदार्थाकडे लोखंड, कोबाल्ट, निकेल इत्यादी पासून बनवलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात म्हणजे चिकटतात, अशा पदार्थाला चुंबक असे म्हणतात. पदार्थाच्या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. त्यानंतर
चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूची हालचाल करावी लागते. यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बलामुळे कार्य होते. यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्याला लक्षात येते. चुंबकाचा शोध हा मॅग्नेशिया येथे लागला. मॅग्नेटाइड या खडकामध्ये चुंबकाचे गुणधर्म आढळले. याला लोडस्टोन असेही म्हणतात. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकाचा वापर होऊ लागला. यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली. तर याच्यासाठी तुम्हाला अधिकची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्याचा वापर करून तुम्हाला अधिक चुंबकाविषयी माहिती मिळणार आहे. बघा इथे चित्र सुद्धा दाखवलेले. नालाकृती चुंबक कशाला म्हणायचं, दंडगोलाकार चुंबक, चकती चुंबक, पट्टी चुंबक हे दिलेले आहे बघा. त्यानंतर बघा चकती चुंबक, पट्टी चुंबक, वर्तुळाकार चुंबक, नालाकृती चुंबक असे विविध आकाराची चुंबक असतात. हे करून पहा. आता एक प्रयोग करून बघायचा. एका बशीमध्ये टाचण्या, वाळू, झाडाची पाने, कागदाचे कपटे म्हणजे तुकडे, लाकडाचा भुसा, लोखंडाचा कीस घेऊन त्यावर काय करा, चुंबक फिरवा. तुम्हाला टाचण्या आणि लोखंडाचा कीस चुंबकाला चिटकलेला दिसेल. जे पदार्थ चुंबकाला चिटकले त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. जे पदार्थ चुंबकाला चिटकले नाही त्यांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. म्हणजे कागदाचे कपाटे, झाडे, पाणी, लाकडाचा भुसा आणि वाळू हे मात्र चिटकणार नाही, म्हणून त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. आणि लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत, ते चिकटणार म्हणजे त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणायचं. त्यानंतर बघा सराव करायचा आहे. तुमच्या घरी कोणकोणत्या उपकरणामध्ये चुंबकाचा वापर केला आहे त्याची तुम्हाला यादी करायची. तुमच्या आसपासच्या पदार्थांमधून चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ तुम्हाला ओळखायचे आणि त्याचं वर्गीकरण सुद्धा करायचं. त्यानंतर चित्रामध्ये दिलेले चुंबकावरून आकारावरून नाव तुम्हाला लिहायचंय. तुमच्या घरात कुठे ती वापरली आहे ती आणि ती मोठ्या व्यक्तीकडून सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. असे का होते? पिन होल्डर उलट धरला तर त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या पडत नाही. त्यानंतर फ्रीज दार लावत असताना एका ठराविक अंतरावर ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही, म्हणजे तिथं सुद्धा चुंबकाचा वापर आहे. चित्रात दिसणाऱ्या यंत्राचे नाव लिहा व त्याचा वापर कुठे होते ते शोधून लिहा. बघा हे होका यंत्र आहे. दिशा दर्शवण्यासाठी याचा उपयोग होतो बघा. त्यानंतर अभ्यासासाठी चुंबकाची गंमत पाहण्यासाठी दीक्षा ऍप मध्ये ही लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येणार आहे. अशा पद्धतीने आजचा आपला हा विज्ञानाचा सेतू अभ्यासक्रम 39व्या दिवसाचा अभ्यासक्रम होता. यानंतरची पुढची आपल्याला तासिका बघायची आहे. बघा ती आहे सेतू अभ्यासक्रमाची समाजशास्त्राची. आता बघा आजचा जो 39वा दिवस आहे सामाजिक शास्त्र भूगोलामध्ये आपल्याला काय अपेक्षा केलेली बघा. घटक तिसरा जो आहे आपला भूगोल, नकाशा, तुलना आणि क्षेत्रफळ. यापूर्वीच्या तासिकेमध्ये सुद्धा माहिती घेतलेली आहे बघा. व्यवसायाची माहिती क्षेत्रफळातून तुम्हाला पडताळून पाहिजे. प्राथमिक व्यवसाय कोणते आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या लिंकचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुमच्या परिसरातील व्यवसायाची यादी सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि त्या यादीतील 2 व्यवसायाची अधिक सखोल माहिती तुम्हाला वडीलधारी जी मंडळी आहे तुमच्या घरातले किंवा आंतरजालाच्या पद्धतीने इंटरनेटच्या पद्धतीने तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय समजलं, ही कृती करून तुम्हाला काय समजलं, शिकण्यास मिळालं ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे आणि ग्रुपवर आपल्या पाठवायचं आहे. त्यानंतर बघा अधिकची माहिती ही खाली लिंक दिलेली बघा. तुम्हाला त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला सुद्धा अधिकची माहिती, पृथ्वी गोल म्हणजे काय, नकाशा म्हणजे काय, नकाशाची तुलना, क्षेत्रफळाचं वाचन तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडण्याकरता विविध व्यवसायाची माहिती मिळवायची आहे, तर तुम्ही काय कराल, कोणत्या माध्यमातून मिळवाल हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे बघा दीक्षा ऍपची. त्या दीक्षा ऍपवर जाऊन तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येणार. त्याचप्रमाणे तुम्हाला इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तकाचा सुद्धा अभ्यास करता येणार आहे. त्यानंतर आजचा आपला शेवटचा सेतू अभ्यासक्रमाचा विषय आहे 39व्या दिवसाचा, तो म्हणजे हिंदीचा. बघा दिन 39वां. क्षेत्र है भाषा विकास, कौशल्य है श्रवण लेखन, अध्ययन निष्पत्ति है देखो पद्य तथा अन्य पठित अपठित सामग्री के आशय का आकलन करते हुए तथा गतिविधियों की घटनाओं पर बेझिझक बात करते हुए प्रश्न निर्मिति कर प्रश्नों के सटीक उत्तर अपने शब्दों में लिखते हैं. यानी कि आपको क्या करना है, आपके जो प्रश्न है उसके उत्तर आपके शब्दों में आपको हमारे सेतु अभ्यासक्रम की जो काफी बनाई है उसमें लिखने के है. बाद में देखो आओ पता करें कागज की थैली बनाने की सामग्री और विधि जो है
वो आपको समझाएंगे। देखो, कागज की थैली बनाने के लिए देखो, पुराना समाचार पत्र लो, कैंची लो, गोंद लो, स्केल लो, पेंसिल लो। इसके बाद में आपको क्या करने करने का है, वो विधि देखो, कृति देखो। सर्वप्रथम पुराने समाचार पत्र का एक पन्ना लो, उसके लंबाई वाले भाग की ओर से उसे 2 इंच से मोड़ो। बाद में उसी पन्ने को चौड़ाई वाले भाग की ओर से 1 इंच मोड़ो। बाद में 4 नंबर की विधि है, देखो, तैयार पन्ने को 2 बार बराबर भागों में मोड़कर विभाजित करो। 5 नंबर की विधि है, विभाजित पन्नों को फिर 4 भागों में पुनर्विभाजित करो। अब आखिरी दोनों और भागों से 1 इंच दाएं और 1 इंच बाएं रेखा खींचो तथा उसे विपरीत दिशा में मोड़ो। बाद में देखो, अब नीचे से मोड़कर उसे चिपकाओ तथा उसे लेस, मोती, रंगीन कांच से सजाओ। स्केच पेन से उस पर अपनी पसंद के अनुसार चित्र बनाकर रंगो। अंत में दोनों ओर डोरी डालकर आकर्षक बनाओ। इस तरह से पूरी विधि कागज की थैली की बताई है, आपको बनानी है और हमारे ग्रुप में भेज देनी है। और उसकी जो कृति है, वो प्रोजेक्ट है, वो हम बाद में कलेक्ट करेंगे। आओ सक्षम बने। देखो, उपर्युक्त चित्र देखकर कागज की थैली बनाने की कृति कृति करो, और ये कृति आपको आपके व्हाट्सएप ग्रुप में भी भेजने की है। देखो, इस तरह से देखो, आओ अभ्यास करो। कागज की थैली की उपयोग बताओ। कागज की थैली के उपयोग क्या है, तो आपको उसके उपयोग बताने हैं। प्लास्टिक कैसे हानिकारक होता है, इस पर चर्चा करो। देखो, प्लास्टिक हमने अगर ज्यादा इस्तेमाल किया तो प्लास्टिक ये ऐसी चीज है कि वो हमारे जमीन में, यानी कि जो जमीन उपजाऊ है उसको क्या करती है, खराब कर देती है। यानी कि प्लास्टिक जो है अविघटनशील जो है अविघटनशील है, इसलिए हमें कागज की थैली का ज्यादा से ज्यादा उपयोग करना है। इससे हमारी जो मृदा प्रदूषण है वो कम हो जाएंगे। देखो, इसीलिए हमें कागज के थैली का उपयोग करना है। देखो, बाद में देखो, आओ सृजन बने, यानी कि आपको सृजन बनना है। इसी प्रकार कागज का लिफाफा आपको बनाने का है। हमने कागज की थैली बनाई, आप अब आपको क्या करना है, कागज का लिफाफा बनाना है और उसकी विधि भी लिखनी है और हमारे ग्रुप में शेयर करनी है। इसके लिए हमको पूरक साहित्य स्रोत भी बताया है। देखो, पाठ्य पुस्तक है, दीक्षा ऐप है, कक्षा 6 का हिंदी सुलभ भारतीय वीडियो आप देख सकते हैं। इस तरह से हमारी आज की सेतु अभ्यासक्रम की जो तासिका थी वो अभी पूरी हो गई है। इसके बाद भी देखो, अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला सेतु अभ्यासक्रमासाठी सुद्धा अधिकची लिंक दिलेली आहेत की जे प्रत्येक विषयाच्या अभ्यासाच्या तुम्हाला सेतु अभ्यासक्रमासाठी चाचणी म्हणून तुम्हाला वापर करता येईल। या सर्व चाचणींचा वापर तुम्हाला करायचा आहे। बघा, आज आपण सर्व जी पूर्ण माहिती बघितली। बघा, आजचा सेतु अभ्यासक्रमाचा जो 39वा दिवस होता, त्या 39व्या दिवशी अभ्यास पूर्ण आपण बघितलेला आहे। तो पूर्ण सर्व अभ्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे। आजच्या तासिकेमध्ये तुम्ही सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद।